सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून त्याद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना कोर्टासमोर उभे केले असता कोर्टाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मल्हार खान अशोक स्तंभ येथील रहिवासी अर्जुन संपतराव पगारे यांनी गंगापूर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती की आरोपी राहुल पवार याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ अपलोड केला। त्या व्हिडिओत राहुल पवार यांनी अर्जुन पगारे यांना अश्लील शिवीगाळ करून संपूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची धमकी दिली होती। याबाबत त्यांनी गंगापूर पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती। या घटनेतील प्रमुख आरोपी राहुल पवार याला नाशिक शहरातून तडीपार करण्यात आले असूनही तो शहरात राहून धमक्या देत होता। त्याची तातडीने दखल घेऊन गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी वरिष्ठांची मान्यता घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि खंडणी विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांचे एक अशी 2 पथके आरोपींच्या शोधासाठी पाठवली। या पथकांनी गोवर्धन गाव येथे सापळा रचून मुख्य तडीपार आरोपी राहुल मच्छिंद्र पवार राहणार गोवर्धन यास गोवर्धन येथे सापळा रचून अटक केली। तर अन्य एक आरोपी योगेश उर्फ अँडी चंद्रकांत धांडे वय 32 वर्ष राहणार योगी दर्शन अपार्टमेंट ओझर यास ताब्यात घेतले। तसेच तिसरा आरोपी एकनाथ उर्फ एक्का किसन तिटकारे वय 32 वर्ष राहणार वाकी डहाळेवाडी तालुका इगतपुरी यास घोटी परिसरात ताब्यात घेतले। याप्रमाणे 3ही आरोपींना अटक करून कोर्टासमोर उभे केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन हे करत आहे। ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक।